नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी केमिस्ट्रीमध्ये। अतिशय आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक आलेलं आहे आजच आणि 5000 प्लस जागा ज्या आलेल्या आहेत गट क च्या। तर यामध्ये या अगोदर 2619 पदांसाठी ही जाहिरात आलेली होती गट क ची। आता यानंतर जे आहे तलाठी भरतीसुद्धा याच गट क मध्ये राबवली जाणार आहे आणि त्यामध्ये दुसऱ्याही ज्या पदे आहेत तेही यामध्ये राबवली जाणार आहेत विभाग जे आहेत। तर यामध्ये शैक्षणिक अर्हताही काय असणार आहे तेही सांगितलेलं आहे आणि फॉर्म भरायची डेट ही यामध्ये वाढवलेली आहे। सर्व तुम्हाला माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर खूप विद्यार्थी तलाठी भरतीचीही वाट पाहत होते, तर त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, यामध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 आजच हे शुद्धीपत्रक आहे 22 जुलै 2026चं। यामध्ये आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे जी आहे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, आपल्याला माहीतच आहे। यामध्ये आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने ऑफलाईन OMR आधारित घेण्यात येणार आहे। तसेच सदर शुद्धीपत्रकान्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तर यामध्ये फॉर्म भरायची डेट ही वाढवलेली आहे, त्यानंतर तुम्हाला पुढे सांगणारच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यामध्ये भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भात शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक जो आहे यामध्ये दिलेला आहे। दिनांक 5 मे 2026 अनुसार महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणीपत्रे प्राप्त होत आहेत। त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणीपत्राचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे। तर हे जे पहा मागणीपत्र गेलेले आहेत आयोगाकडे आणि आता तुमची जी भरती आहे गट क ची, तर यामध्ये 5000 प्लस जागा असणार आहेत। अतिशय जी आहे संधी आहे, अतिशय सुवर्ण संधी आहे चांगली। तर यामध्ये पहा कोणकोणत्या जागा आहेत। यामध्ये विभाग पहा महसूल व वन विभाग, यामध्ये पदनाम ग्राम महसूल अधिकारी तलाठी म्हणजे तलाठी गट क, विविध नियुक्ती प्राधिकारी। यामध्ये एकूण पदे किती आहेत तलाठीचे, तर यामध्ये 1539 जागा आहेत याच्या आणि आवश्यक अर्हता यामध्ये सांवेदिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे। जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जो आहे, यामध्ये सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजे दिनांक 5 ऑगस्ट 2026। यामध्ये नंतर विभाग राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई, यामध्ये वरिष्ठ अभिलेखापाल वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल गट क याच्या एकूण 11 जागा आहेत। यामध्ये ही कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे। यामध्ये सहाय्यक अधीक्षक गट क, यामध्ये 11 जागा आहेत, कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे। यामध्ये ही जाहिरातीस अनुसरून दिनांक 1 ऑक्टोबर 2026 अगोदर शासन सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल राहील। त्यानंतर कृषी व पदुम विभाग, तर यामध्ये जे दिलेलं आहे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभाग विकास अधिकारी हे पद आहे तांत्रिक गट क, यामध्ये 254 जागा आहेत याच्या आणि यामध्ये मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी BFSC धारण करणे आवश्यक आहे। यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा जो दिनांक आहे जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026। त्यानंतर पहा नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, यामध्ये लिपिक टंकलेखक विविध नियुक्ती प्राधिकारी याच्या 230 जागा 155 आणि 17 एकूण 480 जागा आहेत। यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवी आणि जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखक पदाकरिता नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक आहे। यामध्ये जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026 जे आहे। यामध्ये नंतर पहा महसूल व वन विभाग, यामध्ये लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग 339 जागा आहेत। यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवी जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखक पदाकरिता नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक आहे। यामध्ये जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026 असेल। आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ज्या जागा आहेत 3088 जागा आहेत एकूण आणि यामध्ये पहा नंतर तुम्हाला सांगणार आहे उपरोक्त तक्त्यातील संवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षणीय पदांचा तपशील तसेच शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त नवीन संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल।
सदर बाब विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील। तर यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे आताच आणि यामध्ये यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी केल्या असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही। तुम्हाला आत्ता जो आहे यामध्ये गट क चाही फॉर्म भरायचा आहे आणि यामध्ये फॉर्म भरायची डेट ही वाढवलेली आहे, ती तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये सदर शुद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। तर यामध्ये पहा, अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे दिनांक 5 ऑगस्ट 2026 असेल। यामध्ये ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 8 ऑगस्ट 2026। चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI शुल्क भरणे आवश्यक आहे। तर यामध्ये सदर शुद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मधून एकूण 5,707 पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल आणि मूळ जाहिरातीमध्ये तसेच दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकातील इतर अटी व शर्ती कोणतेही बदल नाही। तर अशा जी आहे त्या नवीन ॲड झालेल्या आहेत जागा, यामध्ये अतिशय चांगल्या सुवर्ण संधी आहेत। तलाठीच्याही जागा, महत्त्वाचं म्हणजे खूप विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करत असतात। तर आता ही जी तलाठी भरती आहे तर यामध्ये गट क नुसार आता ही पदे भरली जाणार आहेत आणि यामध्ये आता एकूण ती 2,619 पदांसाठी जी जाहिरात आली होती ती आता एकूण 5,707 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, नक्की फॉर्म भरा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि पहा इथे आता ही जी तुम्हाला आरक्षण असेल, ह्याच्या जी जागा असतील तर तीही तुम्हाला नंतर कळेलच। तर यामध्ये पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तलाठी भरती, यामध्ये नंतरच्या दुसऱ्या जागा आहेत कोणत्याही शाखेतील पदवी जी आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई, वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक गट क। तर याही तुम्हाला अतिशय विद्यार्थी मित्रांनो फायदा होणार आहे, ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे। तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।